गणगणगणात बोलते. स्वादगाथा या माझ्या चॅनेलवर तुम्हा सर्वांचे मनापासून खूप 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 स्वागत आहे. चला तर मी आज बनवून दाखवणार आहे तुम्हाला कोबीचे थालीपीठ. हो, बरोबर ऐकलंय तुम्ही, कोबीचे थालीपीठ. आपण नेहमी ऐकत आलोय भाजणीचे थालीपीठ, कडधान्याचे थालीपीठ, पण हे आहेत कोबीचे थालीपीठ. साहित्य पाहूया. 1/2 किलो कोबी बारीक चिरून घेतला आहे. 1 गाजर किसून घेतला आहे. लाल मिरची पावडर, हळद पावडर, थोडंसं तेल, लसण आल्याची पेस्ट, जिरा पावडर, धना पावडर, स्वादानुसार मीठ आणि थोडासा हिंग. आणि हे मी ज्वारीचं पीठ घेतलं आहे. 3 वाट्या पीठ घेतलं आहे. ज्वारीचंच फक्त आहे, याच्यात दुसरं कुठलंही मिक्स केलेलं नाहीये मी. फक्त ज्वारी म्हणजे ज्वारीचंच पीठ आहे. आता ह्या पिठामध्ये आपण चिरलेला कोबी मिक्स करूया. सगळा घ्यायचा आहे तो. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये किसलेलं गाजर आहे. 1 गाजर सफिशियंट आहे. आता आपण घेऊया त्याच्यामध्ये 1 चमचा लाल मिरची पावडर. तुम्हाला जेवढं तसं तिखट हवं तसं तुम्ही वाढवू शकता, कमी करू शकता. थोडीशी हळद पावडर. त्याच्यानंतर मी आता याच्यामध्ये घेत आहे लसण आल्याची पेस्ट. मी 1 चमचाभर घेतली आहे. त्याच्यानंतर 1/2 चमचा जिरे पावडर, 1 चमचा धना पावडर. हे कमी जास्त साहित्य झालं तरी चालू शकतं. स्वादानुसार मीठ घेतलं आहे. मीठ मात्र अगदी प्रमाणबद्ध टाका. आता हे सगळं व्यवस्थित कालवून घ्यायचं आहे. सगळं लावून घ्यायचं आहे पिठाला. सगळा मसाला त्या कोबीला आणि त्या गाजर किसाला सगळा लागला पाहिजे. आता याच्यामध्ये 1 चमचाभर तेल टाकायचं आहे. थंडच तेल टाकायचं आहे, त्यामुळे थालीपीठ मऊसूत होतं. आणि आता थोडं थोडं पाणी ऍड करून आपण हे पीठ तिंबून घ्यायचं आहे. कोबी आणि मीठ असल्यामुळे कोबीला पाणी सुटतं. थोडीशी कोथिंबीर एक टाकून घ्या. आणि आता हे सगळं व्यवस्थित कालवून छान पीठ असं तिंबून घ्यायचं आहे. हे पहा, अशी कन्सिस्टन्सी झाली पाहिजे. आता लगेच थालीपीठ करायला घ्यायचे आहेत, कारण ना कोबीला पाणी सुटत राहतं, मग ते पीठ एखाद्या वेळी सैलसर होण्याची शक्यता असते. म्हणून असं तिंबायचं की लगेच असं थालीपीठ करायला घ्यायचं. छोट्याशा भुकेसाठी एक उत्तम पर्याय आहे हा कोबीचे थालीपीठ. कोबीची भाजी खाल्ली जात नाही, थालीपीठे मात्र पटापट संपून जातील. तर नक्की करा. हे पहा, आता हे थालीपीठ मी असं थापून घेतलं आहे. आता याच्यावर ना आपण थोडेसे तीळ भुरभुरूया, म्हणजे याची पौष्टिकता आणखी वाढेल. आता ते तीळ आहेत ते हाताने असे दाबून घ्यायचे, म्हणजे ते बाजूला सुट्टे होऊन पडणार नाहीत. आणि याच्यामुळे ना टेस्ट पण त्याची अप्रतिम होते. आता हे भाजून घेऊया आपण. थोडंसं त्या तव्याला आधी मी तेल टाकते आहे. थोडंसं लावून घ्यायचं आहे. आता हा रुमाल उचलते आहे आणि तव्यावर थालीपीठ टाकते आहे. हे पहा, अगदी इझी आहे, काहीच अवघड नाहीये. आता हे थोडंसं ना, ह्याला थोडंसं तेल सोडायचं आहे आणि याला मध्ये होल केले त्याच्यात पण थोडं थोडं तेल सोडायचं आहे आणि झाकून ठेवायचं. मस्त याला वाफ येऊ द्यायचे. छान थालीपीठ खालच्या बाजूने शेकून निघेल. आता हे मी दुसरं थालीपीठ थापून दाखवत आहे. थोडंसं जाडसर राहिलं तरी चालेल, चांगलं लागतं ते. आता हे जे तव्यावरचं आहे ते उलटून घेत आहे. खालच्या बाजूने छान शेकला आहे. आता दुसऱ्या बाजूने शेकून घेऊया. झाकून ठेवूया. थोडंसं तेल सोडलं तर अतिउत्तम, चिकटणार नाही खाली. आता झाकून ठेवलं की ते छान शिजून निघेल. अजून दुसऱ्या थालीपीठावर पण मी हे तीळ असे भुरभुरून घेत आहे आणि हाताने दाबून घेते, म्हणजे ते त्याला चिकटून राहतील, बाहेर पडणार नाही दुसरीकडे. आता याच्यावर थोडासा पाण्याचा हपका मारायचा आणि परत झाकून ठेवायचं. त्याच्यामुळे काय होतं, थालीपीठ तुमचं एकदम मऊसूत होतं. असं छान भाजलंय पहा, खरपूस एकदम. हे पहा, आता दुसरं पण मी टाकलं आहे. एवढी केलेली थालीपीठ सुद्धा तुम्हाला कमी पडतील आणि पुन्हा पुन्हा त्याची फरमाईश तुमची होत राहील की कोबीचे थालीपीठ, कोबीचे थालीपीठ. कोबी हा खाल्ला जात नाही, तर या पद्धतीने खाल्ला जाईल. कोबी हा ब्लड सर्क्युलेशनसाठी अतिउत्तम आहे आणि तो खाल्ला तर पाहिजेच. चला तर या अशा गरम गरम थालीपीठावर मस्त लोण्याचा गोळा. चला तर मग खात खात
माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे इथून पुढे येणाऱ्या नवीन रेसिपीचे तुम्हाला नोटिफिकेशन्स मिळत जाईल. माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद. अशाच नवीन नवीन रेसिपींसाठी पुन्हा पुन्हा भेट द्या माझ्या स्वादगाथाला. भेटूयात मग पुढील व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा. चला तर मग बाय.